भरपूर मुलं हा विचार करत असन की सर तर आमचे इतकेच आहे, माझे जास्त काही वाटत नाही. कोण देतो त्यापेक्षा काय देतो त्याचा विचार करा. चालेल ना? कोण देतो त्यापेक्षा काय देतो त्याचा थोडा विचार करा. बोलण्याच्या अगोदर तुम्हाला दोन ऑप्शन देतो, एक निवडा तुम्ही. पहिलं ऑप्शन, मी बोलत राहणार आणि तुम्ही ऐकत राहणार, पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन, मी पण बोलणार आणि तुम्ही पण बोलणार. कोणतं निवडता? दुसरं ना? बरोबर आहे. कारण पहिल्या ऑप्शन मध्ये काय होतं माहिती आहे का, फक्त आभाळातून पाऊस तर पडतो पण तो वाहून जातो. आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये मात्र आभाळातून पाऊस पडतो आणि तो किती जिरतो किंवा किती मुरतो याचा पण विचार होतो. त्यामुळे आपल्याला दुसरा ऑप्शन निवडायचा. ठीक आहे. मला विषय खूप छान दिलेला आहे, परीक्षेला सामोरे जाताना. काय विषय आहे? परीक्षेला सामोरे जाताना. एक महत्वाची गोष्ट सांगतो, पेपर जवळ आले ना सगळ्यांचे, मग चिंता वाटू लागली आता? करायचीच नाही, बिलकुल नाही. चिंता नाही करायची, चिंतन करायचं. काय? कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की चिंतने नासत असे चिंता. चिंतनामुळे काय नाश पावतं? चिंता. मग आपल्याला आता चिंता करायची का चिंतन? चिंतन हा विषय अभ्यासामध्ये येतो. मग आता आपल्याला काय करायचंय? अभ्यास. दुसरी महत्वाची गोष्ट, पेपर हा 10वीचा आहे, जीवनाचा आहे का? पेपर हा 10वीचा आहे, तुमच्या जीवनाचा नाही. कारण लहानपणी वेगवेगळे खेळ खेळता तुम्ही, खेळता खेळता जर एखादी खेळणी मोडली तर कोणी खेळणं बंद करतं का? तसंच आहे, जीवनामध्ये अनेक प्रकारचे पेपर होतात. एखाद्या पेपरला जर कमी मार्क पडले तर अभ्यास करणं कोणी बंद करणार आहे का? त्यामुळे त्याचं टेन्शन तर घ्यायचंच नाही. आता मेन मुद्द्याकडे येतो, ते म्हणजे पेपरला जाताना कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करायचा. त्यामध्ये सगळ्यात पहिलं तुमचा पेन. नाही पॅड नाही बोललो, पॅड तर बोललोच नाही. पेन. काय? पेन. नंबर 1 आहे पेन. भरपूर मुलं पूर्ण 1 वर्ष 2 रुपयाचा पेन वापरतात आणि पेपरला गेला तर 50, 25, 30 रोटोमॅक, रोरेटो भारी भारी पेन वापरतात. ते तुमच्या हातात बसलेले असतात का पेन? त्यामुळे ते पेन नाही वापरायचा. जे पेन तुम्ही पूर्ण 1 वर्ष वापरता तोच पूर्ण पेन तुम्ही वापरायचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा टाईम मॅनेजमेंट. वेळ. आतापर्यंत तुम्ही हातात वॉच घातली किंवा नाही घातली त्याचा विचार नाही केला, हातामध्ये घड्याळ घातली किंवा नाही घातली त्याचा कोणी विचार नाही केला. पण पेपरला जाताना मात्र तुमच्या हातात वॉच असणारच, कारण तुम्हाला कोणता पेपर किती तासाचा आहे, त्याच्यात कोणता क्वेश्चन कधी सोडायचा याचा बारीक बारीक त्याचं काय होईल नियोजन करता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, QPP. कसं पण पेपर लिहायचा नाही, क्वालिटी पेपर प्रॅक्टिस. तुम्ही पेपर हातात घेतल्याच्या नंतर त्या पेपरला क्वालिटीच भेटली पाहिजे. म्हणजे पहिला प्रश्न जर मी इतक्या वेळात सोडणार असन तर शेवटचा प्रश्न मी किती वेळात सोडणार याचा पण विचार झाला पाहिजे. याला म्हणतात क्वालिटी पेपर प्रॅक्टिस, QPP. समजलं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चौथी, RW. गाडीचं नाव नाही आहे, RW म्हणजे रीड राईट. काय? रीड. तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जे वाचू लागले ना, जे रीड करू लागले ते राईट पण करायचं तुम्ही. भरपूर मुलांना सगळं काय कळत, मला तर सगळं काय कळतं सर पण मला लिहिताच येत नाही. मला सगळं कळतं पण मला लिहिता येत नाही. त्यासाठी काय पाहिजे ना? RW. आणि मागं 3 रिसर्च झाले बघा 3 महत्त्वाच्या मुद्द्यावर. पहिला मुद्दा, जो मुलगा एका मिनिटामध्ये 50 शब्द लिहितो त्याला 60 ते 65% पडतात. आणि जो मुलगा एका मिनिटामध्ये 60 शब्द लिहू शकतो त्याला 70 ते 75% पडतात. आणि जो मुलगा एका मिनिटामध्ये 70 शब्द लिहू शकतो फास्ट तर त्याला 90 ते 95% पडतात. किती? 90 to 95. मग त्यामुळे आपली लिहिण्याची स्पीड वाढवायची. आता तुम्ही म्हणता शब्द कोणते? जसं की भारत माझा देश आहे. किती झाले? 4. भारत माझा देश आहे. तर अशा प्रकारचे जो मुलगा एका मिनिटामध्ये 60-65 शब्द लिहितो तो जवळजवळ 80-90 पर्यंत जाऊ शकतो. समजलं? तुझं नाव काय रे? विजय. तुझं? विशाल. विजय आणि विशाल. आता एक लक्षात द्यावा एक गोष्ट, एक विजय आहे आणि एक विशाल आहे. तर तुमचं 5वी गोष्ट तुमचं अक्षर. समजा विजयला इथं
90% पडत असन, 90 मार्क पडत असन पेपरला, ठीक आहे. पण विजयचं अक्षर चांगलं नाही. हा 8 बघा कसे, विजयला इथं किती पडते, 90 मार्क पडते पेपरला, पण त्याचं अक्षर चांगलं आहे का, नाही. पण तुझं नाव काय, विशाल. विशालला इकडं 70 ते 80 मार्क पडतात, पण अक्षर एकदम चांगलं. मग मला सांगा आता, जो मेन पेपर होईल तर याला जास्त मार्क पडणार की याला, विशालला का विजयला? का बरं? मग परीक्षक ही अशी व्यक्ती आहे ज्याला तुम्ही ओळखत नाही आणि ते तुम्हाला ओळखत नाही. ओळखता तुम्ही एकमेकाला? त्यामुळे तुमचा अक्षरावर जास्त फोकस करा. त्याच्यानंतरची तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची एक जी गोष्ट सांगायची मला ती म्हणजे, आता बघा शाळेचं काय काम होतं आतापर्यंत, शिकवायचं. शाळेची सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका होती ती विद्यार्थ्यांना, शाळेची किंवा क्लासेसची भूमिका होती विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगल्या प्रकारे शिकवायचं. मग शाळेने शाळेची भूमिका पार पाडली की नाही आतापर्यंत? आता तुमची काय भूमिका आहे, अभ्यास करायची. शाळेने शाळेची भूमिका पार पाडली, आता तुम्ही तुमची भूमिका पार पाडायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पण तुम्ही भूमिका पार पाडू लागले की नाही तुमची, हो किंवा नाही? आता ते खपल्या काढून पुन्हा जखमा ताज्या करत नाही मी, तुम्ही अभ्यास करता की नाही तुमचं तुम्हाला माहीत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जेव्हा आम्ही स्मार्ट कोचिंग क्लासेसमध्ये शेकट्यामधून काही मुलांना प्रश्न विचारले, त्यांचे काही महत्त्वाचे प्रॉब्लेम्स होते बघा. पहिला प्रॉब्लेम त्यांनी मला विचारला, लक्षात राहत नाही सर, अभ्यास तो खूप करतो पण यार लक्षातच राहत नाही. किती जणांचा प्रॉब्लेम आहे लक्षात राहत नाही? प्रामाणिकपणे वरात करा, खरंच नाही राहत ना लक्षात? तुम्हाला एक उदाहरण देतो, हे किती आहे रे, याच्या पुढे एक 0 लावा, आणखीन एक लावा, आणखीन एक लावा, आता एक काढून घ्या. किती किंमत त्याची? 0 झाली ना. हेच होतं अभ्यासामध्ये. माझं सगळं माहिती मला सुरुवातीपासून जर शेवटपर्यंत प्रत्येक गोष्ट माझ्या पाठ आहे तर त्याची किंमत 1000, पण सुरुवातीचाच जर मी 1 विसरलो तर त्याची किंमत मात्र 0. ही गोष्ट तुम्ही आज ध्यानातच ठेवायची. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आज सांगतो मी, प्रॅक्टिस. भरपूर मुलांचा प्रॉब्लेम आहे, कमी प्रॅक्टिस असल्यामुळं त्यांना पेपरमध्ये लिहिता येत नाही. सचिन तेंडुलकर सगळ्यांना माहिती आहे. सचिन तेंडुलकर 1 महिन्या अगोदर प्रॅक्टिस करत होता, म्हणजे 1 महिन्यापूर्वी जर त्याची मॅच असेल तो आजपासून प्रॅक्टिस करत होता. काही गरज होती का? फक्त फरक इतकाच आहे, सचिनच्या हातात त्यावेळेस बॅट होती, आता तुमच्या हातात पेन आहे. समजू लागलं ना? सचिनच्या हातात बॅट होती, तुमच्या हातात पेन आहे, पण प्रॅक्टिस मात्र दोघाला सारखीच आहे. समजू तर लागलं मी काय बोलतो? त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, मुलांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, सर पेपर लिहिताना मात्र किती फेकायचं, म्हणजे किती जास्त लिहायचं? आता त्याचं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. फेकायचं म्हणजे आपल्या भाषेत बोललो मी. किती लिहायचं? 10वीला एक विज्ञान पार्ट 2 मध्ये एक धडा आहे बघा. पहिला चॅप्टर, हा धडा म्हणजे चॅप्टर तुम्हाला, तुम्ही सेमीचे आहे का? सेमीचे किती जणांवर हात करा बरं एकदा. अरे वा, अच्छा. तुम्हाला एक चॅप्टर आहे बघा, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन आहे का? अनुवंशिकता आणि उत्क्रांती. आता किती फेकायचं ते सांगतो एका मिनिटामध्ये. अनुवंशिकता आहे सगळ्यांना, व्यवस्थित समजून घ्या. आता हेरिडिटी म्हणजे काय? द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. एका पिढीमधील अनुवंशिक गुणधर्म जनुकाद्वारे पुढल्या पिढीमध्ये संक्रमित होण्याच्या क्रियेला आपण अनुवंशिकता किंवा हेरिडिटी असे म्हणतो. किंवा द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज द इव्हॉल्युशन. सजीवामध्ये घडून आलेला हळूवार बदल म्हणजे काय? उत्क्रांती. हे तर तुम्हाला माहिती आहे. मग काही गोष्टी अशा असतात की त्या पाठच करणं लागतात, जसं की ट्रान्स्क्रिप्शन आहे, ट्रान्सलेशन आहे, ट्रान्सलोकेशन आहे, हेरिडिटी आहे. ह्या गोष्टी मात्र तुम्हाला पाठच करणं लागेल. पण मग तुम्ही माणसां सर 2 मार्काला जर आलं तर आम्ही लिहू शकतो, पण असाच प्रश्न जर 7 मार्काला आला मग काय करायचं? बरोबर आहे ना? एक सगळ्यात अगोदर तुम्हाला एक महत्त्वाचं एक्झाम्पल देतो. सर्कल माहिती आहे? सर्कल, वर्तुळ. वर्तुळाला केंद्रबिंदू टाकतो आपण, बरोबर आहे? किती पण फेका पण केंद्रबिंदूला सोडू नका. समजू लागलं? आजूबाजूची माहिती लिहायची पण केंद्रबिंदू आपला हलता कामा नये. अनुवंशिकता आपला केंद्रबिंदू आहे, त्याच्यानंतर ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सआयसोलेशन हे त्याचं काय आहे? पूर्ण वर्तुळ आहे. समजू तर लागलं मी काय बोलतो ते? आता दुसरं एक एक्झाम्पल देतो. 3 मुलं आले. किती? 3. पहिल्याला विचारलं मुंगी मारता येते? नाही. मुंगी मारता येते? मुंगी एक्झाम्पल देतो. मुंगी मारता येते का? सर बिलकुल. कशी मारणार? दगड घेईन मुंगी मारेन. 1 मार्क होय बाजूला. दुसऱ्याला विचारलं तुला?
येते ना सर. कसे मारणार? चप्पल घेणार, मारणार, मुंगी मारणार, अवघड आहे का? चल वय बाजूला. 2 मार्क. क्वेश्चन किती मार्काला आहे? 7. किती? तिसरा मुलगा आला, त्याला विचारलं का मुंगी मारतायत का? हो सर. खूप अवघड आहे पण म्हणे. म्हणलं कसं? म्हणे सगळ्यात अगोदर काय करायचं, साखर घ्यायची, त्याला मिरच्याचं पावडर लावायचं आणि वारुळापाशी टाकायची म्हणे मुंग्याच्या. मग मुंगी येणार, साखर खाणार, साखर खाल्ल्याच्या नंतर तिला तिखट लागणार, तिखट लागल्याच्या नंतर ती पाणी प्यायला जाणार, पाणी प्यायला गेली मी तिला पाण्यात लोटून देणार, पाण्यात लोटल्याच्या नंतर जेव्हा ती पाण्यात जाणार तिला थंडी वाजणार, मी तिला बाहेर काढणार, शकण्यासाठी ती जाळाजवळ येणार, जाळामध्ये फटाके टाकणार, फटाके फुटणार, मुंगी वर जाणार आणि खाली पाडणार आणि मुंगी मारणार. किती झाले? 7. समजलं का? आनुवंशिकता तसंच आहे. तुम्हाला बारीक 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 गोष्टीचं तुम्हाला व्यवस्थितपणे काय करणं लागेल, माहिती द्यायला लागेल. आर यू गेटिंग माय पॉईंट्स? व्हॉट आय वांट टू से यू? समजू तर लागलं ना? व्हेरी गुड. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. भरपूर मुलांचा असा प्रॉब्लेम आहे, सर अभ्यास करायचा पण सकाळी करायचा का रात्री करायचा? सकाळी ना. किती जणांचं म्हणणं आहे सकाळी? व्हेरी गुड. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला वाटलं मी नवीन काही सांगेन. एक गोष्ट सांगतो, बिस्लेरी माहिती आहे? बिस्लेरी 1 लिटरची बिस्लेरी बघा, तिच्यामध्ये समजा अर्धी भरून टाकली, पाणी टाकू लागले, दिवसभर पाणी टाकू लागले, पाणी टाकू लागले, बिस्लेरी भरल्याच्या नंतर त्याच्यात पुन्हा शिल्लक पाणी बसणार का? बसणार का? तेच असतं. दिवसभर आपण याचा अभ्यास करतो, त्याचा अभ्यास करतो, त्याचा अभ्यास करतो. त्यामुळे आपण जर स्वतःहून अभ्यास करायला गेलो तर मग दिवसभर ते आपल्या डोक्यात बसत नाही. पण जेव्हा तुम्ही रात्रीला झोपता तर तुमची बॉटल पूर्ण रिकामी झालेली असती, सकाळी फ्रेश माइंड असतो, त्यामुळे सकाळी तुमचा अभ्यास 100% होऊ शकतो. मी काय बोलतो ते तुमच्यापर्यंत येऊ लागलं का? आर यू गेटिंग माय पॉइंट्स? का लॅक ऑफ अंडरस्टँडिंग होऊ लागली? लॅक ऑफ अंडरस्टँडिंग. व्हॉट आय एम ट्राईंग टू मेक मी अंडरस्टँडिंग इफ यू डोंट अंडरस्टँडिंग. काय समजू लागलं तेच नाही कळू लागलं, असं काही होऊ नाही लागलं ना? व्हेरी गुड. आता त्यानंतरचं एक सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक पॉईंट सांगतो मी. आता तू माणसाने हे कशासाठी आणलं असं तुमच्या हातात? आता बघा, मी पण जिल्हा परिषदचाच आहे, ZPP, बिना कागदाची माझी गाडी पण पिकअपच घेत नाही, त्यामुळे हातात सोबत असतात. ठीक आहे, तुम्ही माझा मुद्दे असे हातातच ठेवणं लागते. एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही असं कधी विचार केला का रे, ज्या मुलाला 90 to 95% मार्क्स येत असन, पर्सेंट येत असन, तो कसा अभ्यास करत असन? करता विचार? चिंतन करतो. ओके, व्हेरी गुड. आणखीन परंतु तुम्ही न ऐकलेली गोष्ट जे की तुम्ही घेऊ शकतात, व्यवस्थित ऐका. 95% घेणाऱ्या मुलामध्ये ते डिटर्मिनेशन, ते डेडिकेशन, ती सेन्सरिटी, ती ऑनेस्टी, ती कमिटमेंट, ती तत्परता, ती तपस्विता, ते नेतृत्व आणि ते कर्तृत्व, त्या सगळ्या गोष्टी होत्याच. पण एक गोष्ट मात्र त्याच्यात पण नव्हती. कोणती? आळस. आता बघा, मी महत्त्वाची गोष्ट सांगतो. आता 95% घेणाऱ्या मुलांनी सुद्धा तेच केलं जे 55% घेणाऱ्या मुलांनी केलं. नाही समजू लागलं? आणखीन समजन, लोडवर आहे संतोला थांबा. 95% मुलांनी सुद्धा तेच केलं जे 55% केलं, पण एकच गोष्ट त्याच्यामध्ये वेगळी होती, ते म्हणजे त्याचा हॅबिट. हॅबिट म्हणजे सवय, त्याची सवय. जो 95% मुलगा घेतो त्याला पण सकाळी लवकर उठा वाटत नाही, जो 55 घेतो त्याला पण सकाळी लवकर उठा वाटत नाही. पण 95 घेणाऱ्याने सकाळी उठून अभ्यास करून, सकाळी उठून अभ्यास करून, सकाळी उठून अभ्यास करण्याची सवय लावली. पहिला पॉइंट. 95% घेणाऱ्या मुलाला सुद्धा रोज रिव्हिजन करा वाटत नाही, 55% मुलाला पण रोज रिव्हिजन करा वाटत नाही. पण 95% घेणाऱ्या मुलांनी रोज उठून रिव्हिजन करून, रोज उठून रिव्हिजन करून, रोज उठून रिव्हिजन करून, रोज उठून रिव्हिजन करण्याची आदत म्हणजे सवय लावली. किती झाले? 2. 95% मुलाला सुद्धा टीव्ही बघा वाटती, 55 ला पण टीव्ही बघा वाटती. पण 95% मुलांनी न बघण्याची आदत लावली आणि 55 ने साले बघून बघण्याची आदत लावली. समजलं? आता कळू लागले ना? तो मतलब अब तुम जो यहाँ पे जो कुछ हो वो क्या है, तुम्हारी सिर्फ आदत है. फिर वो करो जो तुम्हें अच्छा नहीं लगता, फिर वो मिलेगा जो तुम्हें चाहिए.
मुझे भी पढ़ाई करना अच्छा नहीं लगता, तुझे भी पढ़ाई करना अच्छा नहीं लगता, लेकिन मैंने कर करके पढ़ाई करने की आदत डाली, उसने ना करने की आदत डाली. आर यू गेटिंग माय पॉइंट्स? फक्त ते करा. काय मग काय समजलं? फक्त ते करायचं जे तुम्हाला आवडत नाही. मग काय होईल? ते भेटन जे तुम्हाला लागतं. आज ध्यानात ठेवा ही गोष्ट जाताना. मी ते करणार जे मला पण आवडत नाही. का बरं? कारण मला ते भेटन जे मला पण लागतं. समजलं? 95चं ते करायचं जे तुम्हाला आवडत नाही. मग काय भेटणार? ते जे तुम्हाला लागतं. काय लागतं तुम्हाला? 95%. आर यू गेटिंग माय पॉईंट? समजू लागलं ना? जास्त बोलणार नाही, सर पण बोलणार आणखीन, त्यामुळे थोडं लवकर आवरतो. फक्त तुम्हाला एक महत्त्वाची काही गोष्टी सांगतो मी आता. गोष्टी मी जे जे बोलन त्याच्या पुढे वाढेल म्हणायचं. काय वाढेल? काय वाढेल? चालेल ना? म्हणता सगळे? रेडी? आर यू रेडी? ओके. व्यायाम करा शरीर, व्यायाम करा शरीर, पाणी टाका झाड, दान करा धन, आणि अभ्यास करा ज्ञान. वाढेल 100%. दुसरं, आता मी जे बोलन त्याच्या पुढे गरज हा शब्द लावायचा. काय गरज? लावसान ना? ठीक आहे. पोटाला अन्नाची, अन्नाला पोटाची, तरी म्हणूच लागले. पोटाला अन्नाची, पोटाला अन्नाची, जिभेला चवीची, झाडाला पाण्याची, आणि बुद्धीला ज्ञानाची. व्हेरी गुड. आता बघा, फक्त आता मी जे बोलन त्याच्या पुढे काहीच नाही बोलायचं, फक्त ऐकायचं. ठीक आहे? एक महत्त्वाची गोष्ट सांगतो थोडं सिरियसली. ठीक आहे? खरंच हा 10वीचा पेपर खूप महत्त्वाचा आहे. तुमचे आईवडील खूप आशा करतात तुमच्याकडं की माझ्या मुलाला 95% मार्क्स येतील. एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, सिरियसली ऐका. एक वारकरी होता. 8 दिवसासाठी तो वारकरी घराच्या बाहेर निघून गेला. किती दिवसासाठी? पंढरपूरला जायचं होतं त्या वारकऱ्याला. 8 दिवसासाठी तो घराच्या बाहेर निघून गेला. घराच्या बाहेर जाताना त्यानं प्रत्येक दरवाजा वगैरे प्रत्येक गोष्ट बारीक बारीक निरखून बघितली की घरात काही दडलेलं मोडलेलं तर नाही ना, घरात काहीच नव्हतं. पण तो जेव्हा बाहेर गेला नकळत त्याच्या डोळ्याच्या आड एक मांजर मात्र आतमध्ये दडलेली होती, छोटीशी मांजर. वारकरी किती दिवसासाठी जाणार आहे पंढरपूरला? 8 दिवसासाठी. बिचारा वारकरी घराच्या बाहेर निघून गेला, घर वगैरे लावलं, कुलप वगैरे लावले, गेला तो निघून. मांजर मात्र आतमध्ये दडली. पहिल्या दिवशी मांजरीने खूप भूक लागली पण कंट्रोल केलं. दुसऱ्या दिवशी भूक लागली पण सहन केलं. तिसऱ्या दिवशी तिला सहनच होईने. वर एक शिंक टाकलेलं होतं. शिंक कळतं ना? शिंक टांगलेलं होतं. तिची नजर त्या शिंक्यावरती गेली, वरती मांजरीची. तिला एक व्हाईट कलरचा एक पांढरा गोळा दिसला. कोणला? मांजरीला. तिला वाटलं आता हा नक्की कशाचा गोळा असन? लोण्याचाच गोळा असन. तिने वरती बघितलं आणि प्रयत्नास लागली ती. तिसऱ्या चौथ्या 5व्या दिवशी तिच्या प्रयत्नास लागली की वर कशाचा गोळा आहे? आता लोण्याचा गोळा आहे. तिने उडी मारायची, खाली पडायची, उडी मारायची, खाली पडायची, उडी मारायची, खाली पडायची. असं 6-7 दिवस झाले. 8वा दिवस उजाडला आणि वारकऱ्याने दरवाजा उघडला. आणि जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा थोडीशी आतमध्ये हवा आली. त्या हवेमुळे तो काय पडलं, ते वर जो लोण्याचा तो गोळा होता व्हाईट कलरचा, तो खाली पडला. खाली पडल्या शेजारी त्या मांजरीने विचार नाही केला आता की आता हा माणूस येईन आणि मला मारण. कारण तिने किती दिवस परिश्रम केले होते त्यासाठी? 7 दिवस. ज्या सरशी तो व्हाईट कलरचा गोळा खाली पडला त्या सरशी त्या मांजरीने त्या गोळ्यावर उडी मारली. झेप घेताच तिला कळलं, अरे हा लोण्याचा गोळा नाही, हा तर कापसाचा गोळा निघाला. आणि त्याच ठिकाणी तिने आपलं प्राण त्याग करून दिले त्या मांजरीने. मला वाटतं का अशीच अवस्था तुमच्या आईवडिलांची असं की माझा मुलगा आता 8वीला आहे, माझा मुलगा आता 9वीला आहे, आता माझा मुलगा 10वीला गेला, आता तो 90 to 95% घेणार आणि डॉक्टर बनणार, इंजिनियर बनणार, आर्किटेक्ट बनणार, सिंगर बनणार, डान्सर बनणार, पेंटर बनणार, एसी रिप्रेझेंटेटिव्ह बनणार, फॅशन डिझायनर बनणार. पण ज्यावेळेस त्यांना कळतं ना, नाही हा तर कापसाचाच गोळा निघाला, ते प्राण तर सोडून नाही देणार. पण मात्र त्यांच्या ज्या तुमच्याकडून आशा अपेक्षा त्या मात्र नक्कीच कमी होऊन जातील. त्यामुळे तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो आज इथं. मी काही लेक्चर देण्यासाठी आलेलो नाही तुम्हाला. मी रोज आज 8 तास बोलतो, रोज 8 तास बोलतो मी मुलांना. 8 तास लेक्चर काढतो रोज. म्हणजे मला काही इंटरेस्ट नाही बोलायला, पण मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची होती आज. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, मी जास्त तर काही बोलणार नाही. एक छोटीशी कविता आहे. जेव्हा जेव्हा ती कविता म्हणतो माझ्या मनात नवीन विचार येतात आणि मला वाटतं की 10वीच्या मुलांनी जर ह्या कवितेचा अर्थ समजून घेतला ना तर नक्कीच तुम्हाला ती कविता प्रेरणा देऊन जाईल.
कविता बघा खूप छान आहे की ध्येय माझं सूर्य, माझं जे ध्येय आहे ते छोटं आहे का? माझं ध्येय कोणतं आहे? सूर्य. की ध्येय माझं सूर्य आणिक वाट माझी प्रकाशाची, ध्येय माझं सूर्य आणिक वाट माझी प्रकाशाची, वेग माझा वायूचा आणि उर्मी आहे तारुण्याची. तारुण्य आहे ना सगळ्यात. की ध्येय माझं सूर्य आणिक वाट माझी प्रकाशाची, वेग माझा वायूचा आणि उर्मी आहे तारुण्याची. उदासीनता नैराश्य तर केव्हाच माग टाकले, अरे उदासीनता नैराश्य तर केव्हाच माग टाकले, चैतन्य उत्साहासोबती माझ्या जाहले. मार्गात माझ्या येईल जो संपलाच तो पाहिजे, मार्गात माझ्या येईल जो संपलाच तो पाहिजे. मग काळ जरी आला तेव्हा मागे नाही हटायचे, काळ जरी आला तेव्हा मागे नाही हटायचे. मार्गावर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही, मार्गावर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही. आणि संपली प्रतीक्षा आता मार्ग माझा दूर नाही, संपली प्रतीक्षा आता मार्ग माझा दूर नाही. थँक्यू. एक गोष्ट जाताना तुम्हाला सांगन फक्त, मेरी बात अगर किसी को कांटे की तरह छे तो उसे फूल समझना, मेरी भूल को अपनी भूल समझना. फिर वक्त आएगा और होगा तुम्हारा और मेरा सामना. तब तक तुम्हारे भविष्य के लिए मेरे तरफ से हार्दिक शुभकामना. थैंक यू वेरी मच.